भारतामध्ये आज दिवसभर असेल, याचबरोबर पाठीमागच्या काही दिवसापासून उष्णतेमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली. आजही राज्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. याचबरोबर संपूर्ण जगाचा जर विचार केला, जगातील जे विषुववृत्त पट्टा असेल, ते विषुववृत्त पट्ट्याच्या उत्तरेला जे काही देश असतील, या देश हा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये पाहायला मिळतो. याचबरोबर दक्षिणेला जे असतील ते साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये पाहायला मिळत असतात. नॉर्दर्न हेमिस्फिअर जर पाहिलं तर भारत हा जगातील सर्वात जास्त टेम्परेचर असलेला देश पाहायला मिळतोय. याच्यामध्येही राज्यामध्येही अतिशय जास्त प्रमाणामध्ये तापमान पाहायला मिळते. सध्या विंडीचा जर मॅपनुसार जर पाहिलं, संपूर्ण भारताचं जर पाहिलं, संपूर्ण भारतामध्ये जवळपास उष्णता ही अतिशय जास्त पाहायला मिळते. याचबरोबर पाकिस्तान दक्षिण भाग असेल, याचबरोबर अफगाणिस्तान असेल, याचबरोबर ओमान असेल, मस्कट असेल, अबुधाबी असेल, याचबरोबर आफ्रिकेचे उत्तरेचे काही देश असतील, या भागामध्ये ही टेम्परेचर अतिशय जास्त पाहायला मिळतं आहे. काही ठिकाणी 45-47 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी पोहोचलं. काल 50 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं. तसेच राज्याचा जर विचार जर केला तर आज राज्यामध्ये ही अतिशय जास्त प्रमाणात हीट पाहायला मिळेल. रेड अलर्ट आज IMDने जारी केला होता, तर उद्यासाठी ही रेड अलर्ट असणार आहे. त्यामुळे जर महत्त्वाचं काम असेल तरच सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत बाहेर पडा. शक्यतो करून कोणतंही काम हे या वेळेला करणे योग्य नाही. जर बाहेर पडणार असाल तर पोटभर जेवण करा, डोक्यावरती टोपी ठेवा, पाण्याची बाटली घेऊनच तुम्ही घराबाहेर पडण्याची आवश्यकता आहे. कारण उष्णता याचबरोबर उष्माघाताचा वाईट परिणाम हा आपल्या शरीरावरती, याचबरोबर आपले वन्य प्राणी असतील, शेत असेल, यांचं तुम्ही संरक्षण करण्याची दाट आवश्यकता आहे. सध्याची स्थितीला पाहिलं आणि आजचा दिवसभराचा तापमान जर सर्वप्रथम जर पाहिलं तर आज राज्यात जवळपास 47 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान पोहोचलेलं आहे. याच्यामध्ये 47.1 डिग्री सेल्सिअस हे वर्धामध्ये पाहायला मिळालं. याचबरोबर वर्धाच्या आजूबाजूचा भाग असा सेतू, आर्वी, देवळी, हिंगणघाट या भागामध्ये जवळपास 45 ते 46 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याच्या खालोखाल जर पाहिलं नागपूरमध्ये जवळपास 46.6 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं. याचबरोबर अमरावतीमध्ये जवळपास 44.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. आता हा जो तुम्हाला संपूर्ण रेड बफर दिसतो, या रेड बफरच्या आतमध्ये आर्वी असेल, चांदोर विलेज, नांदगाव, खंडेश्वर, तिवसा, यवतमाळ, कळंब, हिंगणघाट, समुद्रपूर, उमरखेड, कामठी, कळमेश्वर हा संपूर्ण भाग जवळपास 46-45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे. याच्या खालोखाल जर पाहिलं अकोल्यामध्ये जवळपास 45.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच चंद्रपूरमध्ये भद्रावती, चंद्रपूर, शिंदेवाडी आणि तसेच गडचिरोलीचा धानोरा असेल, हा संपूर्ण पट्टा असेल, शिंदेवाडी, ब्रह्मपुरी या भागामध्ये ही जवळपास 46 डिग्री सेल्सिअस तापमान एवढं पाहायला मिळालं. याचबरोबर वाशिम संपूर्ण जिल्हा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर हा संपूर्ण भागात जर पाहिलं जवळपास 45 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. काही ठिकाणी 45.8, 45.9 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान विदर्भामध्ये पाहायला मिळतं आणि येणाऱ्या 24 तास असंच टेम्परेचर राहणार आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्यात सर्वाधिक तापमान हे गंगाखेड म्हणजेच परभणीमध्ये पाहायला मिळालं. या ठिकाणी जवळपास 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच नांदेड, लातूर, बीडचा उत्तर भाग असेल, जालना, संभाजीनगर, हिंगोली, परभणी हा संपूर्ण भाग, या भागामध्येही काही ठिकाणी 42-43 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. काही ठिकाणी 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. बुलढाणा असेल आणि जळगाव असेल, याही जिल्ह्यामध्ये तापमान जवळ पाहिलं 42 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल, सोलापूर, लातूरचा दक्षिण भाग, औसा, लातूर असेल, धाराशिव असेल, पाटोदा असेल, याचबरोबर बीडचा पश्चिम भाग असेल, संभाजीनगर असेल, अकोला, अहिल्यानगरचा पूर्व भाग असेल, याच्यामध्ये पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर असेल, कर्जत असेल, याचबरोबर सोलापूरचा भाग असेल, तसेच नाशिकचा काही भाग असेल आणि धुळे नंदुरबारचा बहुतांश भाग, या भागामध्येही तापमान जवळपास 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्येही 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं, कोकणमध्ये तापमान कमी पाहायला मिळालं आहे. काही ठिकाणी तापमान जवळपास 70 डिग्री सेल्सिअस जर पाहिलं तर खेड असेल, दापोली असेल, मंडणगड या ठिकाणी पाहायला मिळालं. दक्षिणचा भाग पाहिला रत्नागिरी असेल, देवरुख, सिंधुदुर्ग असल्या ठिकाणी 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मुंबईचं जर पाहिलं, मुंबईमध्येही 33 ते 34 डिग्री सेल्सिअस. ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी जर पाहिलं तर काही ठिकाणी 35 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचं जर पाहिलं आणि लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, उत्तरेला जो WD आहे त्याचा प्रभाव आता हळूहळू वाढत आहे. याचबरोबर अरबी समुद्र
या अरबी समुद्रामध्येही एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. मात्र हे डिप्रेशन किंवा लो प्रेशर एरियामध्ये कन्वर्ट होणार नाही. हा चक्रगार वाऱ्याची स्थिती आहे. हे चक्रगार वाऱ्याची स्थिती ओमान मस्कट या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे. जसं हे पश्चिमेला सरकेल तसं मान्सूनचा जे प्रवास असेल तो अजून त्याला बळकटी येण्याची दाट शक्यता आहे. मान्सून स्थिती जर पाहिली श्रीलंकेच्या दक्षिण भागापासून अंदमान निकोबार बेटे हा भागामध्ये मान्सून स्थित आहे. येणाऱ्या 3 दिवसात किंवा 4 दिवसातच मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्यामध्ये काही न्यूज चॅनल्स असतील, काही सोशल मीडिया असेल तर त्याच्यावरती सांगितलं गेलं की 26 तारखेला महाराष्ट्रात पाऊस येणार आहे का. तर 26 तारखेला महाराष्ट्रात अजिबात पाऊस येणार नाही आहे. म्हणजे मान्सून येणार आहे का, मान्सून येणार नाही आहे. मात्र 26 तारखेला केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता, काही ठिकाणी लवकरही येण्याची शक्यता आहे. याचबरोबर सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याची दिशानुसार जर पाहिलं तर उत्तरेकडून जे काही वारा आहे म्हणजे राजस्थान असेल, याचबरोबर गुजरातचा दक्षिण भाग असेल, या भागापासून महाराष्ट्रामध्ये, याचबरोबर कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या भागामध्ये सातत्याने उत्तरेकडून वारा होत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड हीट पाहायला मिळणार आहे आणि येणाऱ्या 10 दिवस राज्यात हीट राहायची शक्यता आहे. मात्र जो पश्चिम घाट असेल त्याच भागामध्ये ढगांचं वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म्स काही अंशी ढग निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ओडिशाचा उत्तर भाग असेल, बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, या भागामध्येही जे बंगालच्या उपसागरातून वारं जात आहे त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे आपल्याला त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ढगांची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. राज्यामध्ये मात्र वातावरण अजूनही अनुकूल नाही. मात्र जो पश्चिम घाटापासून पश्चिम भाग असेल म्हणजेच कोकणाचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी वातावरण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. याचबरोबर आज सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिला ना, रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर शक्यतो करून रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र काही ठिकाणी असे असतील ते एकदम तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्यामध्ये पुण्याचा जो दक्षिण भाग असेल, सोलापूरचा उत्तर भाग असेल आणि कोल्हापूर घाटमाता आणि सिंधुदुर्गचा काही भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. सांगलीचाही काही भाग असेल, याच्यामध्ये शिराळा तालुक्याचा असेल, याचबरोबर कोल्हापूर शाहूवाडी तालुका असेल, या ठिकाणी 1-2 स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, ठाण्याचा भाग असेल, याचबरोबर अहिल्यानगर, बीड असेल, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, याचबरोबर हिंगोली असेल, परभणी असेल, छत्रपती जालना, या भागामध्ये आपल्याला ढग पाहायला मिळते. मात्र या ढगातून पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याचा पावसाचा खास करून जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्येही राज्यात शक्यतो करून पावसाची जी व्याप्ती असेल ती काहीशी कमीच राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सांगली असेल, कोल्हापूर, सातारा, याचं सोलापूरच्या काही भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व स्थानिक निकषानुसार काही अंशी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचं टेम्परेचरचं जर पाहिलं तर टेम्परेचर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी 27 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावती, अकोला, बुलढाणा 45 डिग्री सेल्सिअस, संपूर्ण मराठवाड्यामध्येही 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. खानदेशमध्ये 40, काही ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रामध्येही जो अतिपूर्व भाग असेल त्या ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस आणि जो घाटमाथ्याचा भाग असेल त्या ठिकाणी 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. कोकणाचं जर पाहिलं, कोकणामध्ये मात्र तापमान कमी झालं आहे. येणाऱ्या काही दिवसातही त्या ठिकाणी तापमानामध्ये कमी येणार आहे. मात्र गरमी प्रचंड पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामानाच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तो म्हणजे अकोला असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, या ठिकाणी रेड अलर्ट आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांश शेतकरी मित्र असतील, आपले सर्व शेतकरी मित्र असतील, त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही जर शेतातील कामं असतील ते सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेलाच करणे आवश्यक आहे. याचबरोबर नाशिक असेल, ठाणे असेल, या रायगड, पुणे, अहिल्यानगर, तसेच लातूर, धाराशिव, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी काही अंशी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही अंशी त्या ठिकाणी पाऊस पाहायलाही मिळू शकतो. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.